ग. दी. माडगुळकर म्हणतात, दोन ओळींमधलं अंतर वाचता आलं पाहिजे. खरं तर दोन व्यक्ती जिथे एकत्र येतात तिथे मतभेद होणं आणि त्यातून भांडण होणं हे अतिशय नैसर्गिक आहे. भांडण म्हणजे दुसरं तिसरं काही नसून दोन भिन्न विचारांचा झालेला संघर्ष. पण हा संघर्ष नातं सांधणारा ठरतो की नातं तोडणारा, हे आपण कशा पद्धतीने भांडतो यावर अवलंबून असतं. ज्या नात्यात एकमेकांचे विचार समजून घेण्याची ओढ असते तिथे संवाद फुलतो, आणि जिथे फक्त स्वतःच म्हणणं खरं करण्याची धडपड असते तिथे वाद निर्माण होतो. पण हे मतभेद नातं न तोडता कसे मांडायचे, आज आपण याच भांडण्याच्या कलेबद्दल बोलणार आहोत. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं भांडण हे नातं फुलवणारं असावं, नातं तोडणारं नाही, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भांडणाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. एक असतं विध्वंसक भांडण, जिथे आपला उद्देश समोरच्याला दुखावणं आणि गप्प करणं हाच असतो. आणि दुसरं असतं रचनात्मक भांडण, ज्याचा उद्देश हा प्रश्न सोडवणे आणि एकमेकांना समजून घेणे हा असतो. मानसशास्त्राच्या नजरेतून पाहिलं तर भांडणं ही नेहमीच इमोशनली चार्ज असतात. अनेकदा जेव्हा आपल्याला असं जाणवतं की आपलं म्हणणं समोरच्यापर्यंत पोहोचत नाहीये, तेव्हा आपल्याला गृहीत धरल्यासारखं वाटतं आणि आपला अहंकार दुखावला जातो. तिथूनच खऱ्या वादाला सुरुवात होते. खरं तर भांडणाचा मूळ उद्देश आपलं म्हणणं समोरच्याला पटवून देणं हा असायला हवा. पण अहंकार मध्ये आला की आपला मार्ग चुकतो. तुम्ही नीट विचार केला तर तुमच्या लक्षात येईल, खरं तर आपल्याला व्यक्तीच्या वागण्याचा त्रास होत असतो. पण आपण भांडणामध्ये त्याच्या वागण्याला दोष देण्याऐवजी थेट त्या व्यक्तीलाच दोष द्यायला सुरुवात करतो. आता पुढचे दोन वाक्य नीट ऐका. मला तुझं वागणं जरा दुखावून गेलं. आणि दुसरं, तू असं कसं वागू शकतोस? चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला मी. आता मला सांगा, यापैकी कुठलं वाक्य आपण बोललं पाहिजे? जेव्हा आपण भांडणामध्ये दुखावणारे शब्द वापरतो तेव्हा आपण समोरच्याच्या इंटेन्शनवर प्रश्नचिन्ह उभं करतो, आणि तिथेच नात्यात दुरावा निर्माण व्हायला सुरुवात होते. श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये शम आणि दम या दोन संकल्पना मांडल्या आहेत. त्यातलं शम म्हणजे आपलं मन शांत ठेवणं, आणि दम म्हणजे आपल्या वाचेवर नियंत्रण ठेवणं. जर ही संकल्पना आचरणात आणली तर भांडणं ही विध्वंसक होण्याऐवजी रचनात्मक होतील. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे समोरच्याचा स्वाभिमान सुद्धा दुखावणार नाही, आणि आपलं म्हणणं सुद्धा त्याच्यापर्यंत पोहोचेल, आणि नात्यातला रिस्पेक्ट सुद्धा कायम राहील. विचार करा. धन्यवाद.